रात्री अत्यंत उत्तम वाक्य बोलले होते ईटीव्हीच्या कार्यक्रमामध्ये की तुमच्यामध्ये पण प्रतिसृष्टी निर्माण करायची ताकद आहे, असं ते राज ठाकरेंना उद्देशून बोलले होते. बघूया जर लोक बरोबर असतील, आपण लोकांच्या बरोबर आम्ही राहणार, कायम राहणार असू, ते प्रतिसृष्टी निर्माण होईल देखील. धन्यवाद शिरीषजी, तुम्ही म्हणता आहे प्रतिसृष्टी निर्माण होईल, तो तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद शिरीषजी. आपण पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरे यांच्याकडे. निलेश, काय सांगशील? आत्ताच आपण शिरीष पारकर यांच्याशी बोललो, जे मनसेचे प्रवक्ते आहेत. त्यांनी सांगितलं की या मुद्द्यावरून मनसेकडे लोक आकृष्ट होतील आणि कदाचित प्रतिसृष्टी निर्माण होईल देखील, नवनिर्माण होईल अशी त्यांना आशा आहे. काय सांगशील, या सगळ्याचं विश्लेषण तू कसं करशील? मुख्यतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला काही वेगळं मत हे मनसेचं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यावेळेला मुख्यतः उत्तर भारतीयांच्या विरोधात कोणतंही वक्तव्य जे आहे ते मनसेकडून करण्यात आलेलं नव्हतं. पण स्थलकाल परिस्थिती जशी बदलत गेली त्या परिस्थितीनुसार मनसेनं आपला अजेंडा जो आहे तो बदललेला आहे. आणि आता ज्या वेळेला पूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे की शिवसेनेच्या छत्राखाली असलेला मराठी माणूस कुठे ना कुठे आपल्याला आता असुरक्षित मानायला लागलेला आहे, हे छत्र कमी पडू लागलेलं आहे आणि शिवसेना हे मुख्यतः उत्तर भारतीयांना जवळ करू लागलेले आहे. त्यांच्या मंचावर त्यांचे कार्याध्यक्ष सातत्यानं जात आहे. तर ही योग्य संधी, राजकीय संधी ही मनसेच्या दृष्टीने होती आणि ती संधी साधण्याचं काम जे आहे ते मनसेनं केलेलं आहे. आणि म्हणूनच अशा वेळेला अमिताभ यांच्याबद्दलची वक्तव्य असो किंवा उत्तर भारतीयांबद्दलची वक्तव्य असो ही करून मराठी माणसाला आपला मतदार म्हणून आकृष्ट करण्याचं काम जे आहे ते मनसेने केलेलं आहे. नक्कीच जर अशा पद्धतीची राजकीय रणनीती मनसेनं येत्या काळात चालवली तर नक्कीच राजकीय फायदा जो आहे तो मनसेकडे पाहायला मिळू शकतो. नक्कीच. आणि निलेश, आपण वेळोवेळी पाहिलं आहे की जेव्हा जेव्हा नेत्यांनी मराठीच्या अस्मितेला हात घातला आहे तेव्हा तेव्हा मराठी मतदार हा त्या लोकांकडे आकृष्ट झाला आहे. आपण तुझ्याशी अधिक चर्चा करतच राहूया. आपण या विशेष बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. पाहत रहा स्टार मासा. आपली प्रतिक्रिया दिली आहे. का शिवसेना गप्प बसली आहे मागच्या 2 दिवसांपासून? श्रीजित, जर बघितलं तर पूर्ण शिवसेनेचा जो बेस आहे, जी वाढ आहे, याचं मूळ कारणच मराठी अस्मिता हे आहे. आणि मराठी अस्मितेचा प्रश्न ज्या वेळेला दुसरी कोणती संघटना किंवा राजकीय पक्ष लावून धरतो त्या प्रतिक्रियेला कोणतीही वेगळी प्रतिक्रिया नोंदवणं हे शिवसेनेसाठी अप्रिय ठरणारं असं होतं. आणि म्हणूनच शिवसेनेनं पूर्ण प्रतिक्रिया देणं जे आहे या प्रकरणावर गेले 48 तास टाळलं. मात्र सातत्यानं हा विषय जेव्हा माध्यमातून समोर आला की शिवसेना यावर मौन का स्वीकारते, त्यानंतर अखेर आज शिवसेना या संदर्भात आपली मौनाची भूमिका जी आहे ती दूर सारली आणि मराठी मतदार हा कसा शिवसेनेबरोबरच आहे असं मत मांडून मुख्यतः राज ठाकरे किंवा मनसेनं केलेली ही जी पूर्ण आंदोलन आहे या आंदोलनावर कोणतीही प्रखर टीका करण्याचं मात्र शिवसेनेनं टाळलेलं आहे. म्हणजेच मराठी माणसाच्या अस्मितेला कुठेही शिवसेनेकडून धक्का लागणार नाही याची काळजी जी आहे ती शिवसेनेनं घेतलेली आहे. कारण या आंदोलनाचा मुख्यतः फटका बसणार आहे तो फक्त शिवसेनेला, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसला त्याचा थेट फटका जो आहे तो बसणार नाही. शिवसेनेचा जो मतदार आहे तो दुमंगेल आणि तो दुभंगून मनसेबरोबर येईल. त्यामुळेच ही प्रतिक्रिया देणं जे आहे ते काही काळ तरी शिवसेनेकडून टाळण्यात आलंय. श्रीजित, नक्कीच. निलेश, शिवसेना नेते सुद्धा संदिग्ध भूमिकेत अडकले. नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी यावरची? त्याचप्रमाणे तू उल्लेख केलास तो म्हणजे सत्ताधारी पक्षांचा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा थोडेसे विचाराधीन झालेले दिसत आहेत. त्यांची सुद्धा कोणतीही प्रखर भूमिका इथे दिसत नाहीये, कोणतंही कडक धोरण त्यांनी स्वीकारलेलं दिसत नाहीये. नक्कीच. काल आपण ज्या पद्धतीने बघितलं मराठा महासंघासारख्या संघटनेनेही मनसेच्या या आंदोलनाला कुठे ना कुठे पाठिंबा दिला. मराठा समाज किंवा महाराष्ट्रातला जो मराठी माणूस आहे त्याचं प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे समर्थन कालच्या परवाच्या आंदोलनाला कुठे ना कुठे मिळतंय हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघेही राजकीय पक्षांसमोर पेच होता तो कारवाई कशा पद्धतीने करावा याचा. कारण कोणतीही कारवाई ही मुख्यतः राज ठाकरे यांना अधिक समाजमान्य बनवणारी किंवा अधिकची प्रसिद्धी देणारी होती आणि त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांच्यावर अटक करण्याची जर कारवाई करण्यात आली तर ही कारवाई मुख्यतः पूर्ण महाराष्ट्रभर जे कुठे ना कुठे एक लोण पसरत होतं ते लोण आणखी पसरवण्याला कारणीभूत ठरली असती. आणि अशा परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे ती मुंबई आणि महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये बिकट झाली असती.
आणि ही परिस्थिती चिघळू नये म्हणून मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही जी भूमिका आहे ती शांततेची घेतली आणि कोणतीही कारवाई मुख्यतः राज ठाकरे यांच्यावर केली नाही. मात्र दबाव जसा तसा वाढत गेला केंद्रातून आणि स्थानिक राजकीय पक्षांकडून, त्यानंतर मनसेच्या काही नेत्यांना शिरीष पारकर असो किंवा शिशिर शिंदे असो किंवा बाळा नांदगावकर असो अशा नेत्यांना आज अटक झाली आणि लगेचच जामीन देऊन सोडूनही देण्यात आलं. मुख्यतः कोणतीही कारवाई केल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर येऊ शकतं, त्याची एक प्रतिक्रिया येऊ शकते. या भीतीमुळेच कुठे ना कुठे आज आणि काल कोणतीही भूमिका स्पष्टपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही घेतली नाही. श्रीजी, नक्कीच एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे सत्तारूढ पक्ष आहेत त्यांनी कठोर भूमिका घेण्याचं टाळलं आहे, पण दुसरीकडे काँग्रेसचे नेते संजय निरुपम मात्र फ्रंट लाईनवर राहण्याच्या प्रयत्नात आहेत. संजय निरुपम यांच्या आजच्या मोर्चावर काँग्रेस नेत्यांनीही टीका केली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांनी निरुपम यांचा मोर्चा चुकीचा असल्याचं म्हटलंय. तसंच राज ठाकरे यांना गेटवेल सूनची कार्ड्स पाठवणार असल्याचंही कृपाशंकर सिंग यांनी जाहीर केलंय. एकंदरीतच काँग्रेसमधल्याच उत्तर भारतीय नेत्यांमध्ये आता दुफळी पडल्याची चिन्ह आहेत. पाहूया कृपाशंकर सिंग काय म्हणतायत. संजय निरुपम यांच्या रॅलीला उत्तर भारतीयांचा मुळीच प्रतिसाद मिळाला आणि जवळपास 35 लोक या रॅलीत आले होते. आणि याच मुद्द्यावर बातचीत करण्यासाठी आमच्याबरोबर आहेत कृपाशंकर सिंग, काँग्रेसचे नेते. सिंग साहेब, जी रॅली होती संजय निरुपम यांची, ती रॅली आता या परिस्थितीत घ्यायला त्यांनी हवी होती काय? नाही, तर रॅलीबद्दल मी कुठलाही टिप्पणी करणार नाहीये. फक्त एवढंच आहे की जे भावना व्यक्त करायचे अनेक मार्ग आहेत. आजचे मार्ग थोडा बाजूला करून आपण दुसऱ्या मार्गाने प्रयत्न केला पाहिजे की लोकांच्या मनामध्ये जे दुरी निर्माण होतात ते कुठेतरी. राज ठाकरेला तुम्ही बोलता की मनोमिलन करायला पाहिजे, कशा प्रकारे तुम्ही कोणता संदेश पाठवणार? मी आता पुष्पगुच्छ पाठवला. एवढे सगळे असताना मी पुष्पगुच्छ पाठवला की हा देश गांधी आणि नेहरूचे देश आहे. महात्मा गांधीने या देशासाठी आपण सगळीकडे बंदुकान होती, अंग्रेजला हटवायसाठी सगळे मार्ग होते. आणि सुभाषचंद्र बोस पण बनला पाहिजे केव्हा, जेव्हा असं वाटलं की हा देशावर काहीतरी होत आहे. नाहीतर महात्मा गांधी होऊन महात्मा गांधीचे विचारांनी महात्मा गांधीचे मार्गात जाणार आहे आम्ही लोक. आज आमचे देशाचे पंतप्रधान किंवा आमचे नेते श्रीमती सोनिया गांधी प्रत्येक वेळी सांगतात की आपण त्या मार्गाने जाऊया. महात्मा गांधींचे आज मार्ग जे आहेत फक्त हिंदुस्थान नव्हे जगात स्वीकारलेले. म्हणजे तुम्ही राजच्या याचं उत्तर गांधीगिरीने देणार? हो, नक्की गांधीगिरीने देणार मी. आणि याबद्दल पण जे संजय निरुपमने रॅली केली की त्याबद्दल काय विचार आहेत तुमच्या? आता म्हणजे जर पुढे असं म्हटलं जातं की सरकार तुमचंच आहे आणि ते काहीच करत नाहीये सध्या, पोलीस जे आहेत ते बघत राहतात ज्यावेळेस असं काही होतं त्यावेळेस. नाही, मी संजय निरुपमशी बोलू आपण सगळ्यांनी मिळून की कायदा सुव्यवस्था कसा आपला पार पाडता येईल, कायदा सुव्यवस्थेत कोणी अडचणी करत आहेत त्यामध्ये आपण सरकारला सहकार पण करू की कुठे आपण देऊ. आपण सरकारच्या विरुद्ध जाऊन फक्त हे करत नाही ते करत नाही, ते त्यांची कारवाई केला पाहिजे. पण आमच्या उत्तर भारतीय समाजामध्ये कारण आमचा तो टॅक्सीवाला जो बिचारा मारला गेला, मला त्याच्यात दुःख आहे. आम्हाला ते खुमच्यावाला जे मारला गेला कारण एक समोसेचे 25 पैसे त्याला मिळतात, एका समोसेमध्ये 20 पैसे मिळतात, 15 पैसे मिळतात. त्यामध्ये ते रात्री जेवला की नाही तो असा तो उपवासी झोपला का, हा दुःख आहे माझ्या मनात. म्हणून त्यासाठी आम्ही सांगणार की राज ठाकरे साहेब त्या बिचारांचे काय दोष होता. नाही, पण ते सपाकडून जो समाजवादी पार्टीचे लोक आहेत त्यांच्याकडूनही प्रतिक्रिया येतात, त्यामुळे वातावरण बिघडतंय. नाही असतं ना, जेव्हा ते लाठ्या काठ्या वितरण करणार, एकाने सांगितलं मी तलवारी वितरण करणार, काय याच्यामध्ये काय संदेश जातात? लाठी काठ्या आणि तलवारी घेऊन काय करणार लोक? दोघांवर कारवाई, तुमचं काय म्हणणं आहे की दोघांवर कारवाई व्हायला पाहिजे? नाही, दोघांनी ज्यांच्या मुले ह्या बिघडलेला आहे ते आपण मला सांगितलं काँग्रेस मुख्यमंत्री साहेबांनी प्रशासनाने की आम्ही त्याची माहिती घेत आहेत आणि ह्याच्यात प्रक्रिया मुले बिघडलेला आहे, आम्ही नक्की कारवाई